वेलकम टू द रेखाज विंडो. सकाळची सुरुवात. आज सकाळी उठले पण शूट करायचंच विसरले. डोकं अजून उशीचंच होतं बहुतेक. खिडकीचा सुंदर नजारा. मग आले गॅलरीमध्ये आणि खिडकीतून बघितलं सकाळचा सुरेख नजारा, सूर्यप्रकाश आणि झाडांची हिरवाई जबरदस्त. मग थेट स्वयंपाकघरात. आज मिशन होतं साबुदाणा खिचडी. आणि मग काय, गॅस चालू केला आणि पॅन ठेवला. कढई गरज होईपर्यंत त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे खरपूस भाजून घेतले. 2-3 वेळा खालीवर करून त्यांना खरपूस भाजून घेतले. मग काय, खिचडीसाठी लागणारं वाटण तयार केलं. वाटण करताना त्यात 10-12 मिरच्या, त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडेसे शेंगदाणे मिक्सरला असं बारीक खडबडीत असं वाटून घेतलं. वाटून घेतल्यानंतर मग काय, बटाट्याची साल काढली, स्वच्छ धुवून घेतला आणि बटाटा चिरायला सुरुवात केली. बटाटा चिरस्तोपर्यंत बटाटा हळूहळू आपला कापून घेतला आणि मग पटकन गॅस चालू केला. त्या गॅस चालू करून त्यावर कढई ठेवली. कढई गरम होईपर्यंत खिचडीसाठी लागणारं सामान, जसं की मी बनवलेली पावडर शेंगदाण्याची चटणी, तसेच मिरचीचे दाणे, साबुदाणा आणि बटाटे असं. मग तेल कढई तापल्यावर त्यात थोडंसं तेल घालून थोडं तेल गरम होऊन दिलं. गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये बटाटे टाकून चांगले परतून घेतले. बटाटे परतोपर्यंत, बटाटे खालीवर कुरकुरीत होईपर्यंत मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर थोडेसे बटाटे शिजून दिले. शिजून दिल्यानंतर खालीवर परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये जो मिरचीचं वाटण होतं ते टाकलं आणि परतून घेतलं. थोडंसं खरपूस होईपर्यंत मी त्याच्यामध्ये थोडा साबुदाणा टाकायला सुरुवात केला आणि साबुदाणा असा खरपूस व्हायला सुरुवात केला. त्यानंतर मी साबुदाण्याचा कूट टाकला आणि साबुदाणा खरपूस परतून घेतला. परतता मी थोड्या वेळासाठी खिचडीला एक वाफ दिली आणि मध्येच अचानक कैरी आटवली आणि मग ती हळूहळू एका साईडने कट करून घेतली. कट करताना थोडी स्लायसेसमध्ये कट करून घेतली. हळूहळू तिचे छोटे छोटे तुकडे केले. वाफ दिल्यानंतर अशी खिचडी तिला परत एकदा हलवून खरपूस भाजून घेतलं. अशा प्रकारे माझी साबुदाण्याची खिचडी तयार झाली. आणि मग काय, गॅस बंद करून टाकला. आम्ही कैरीमध्ये चटणी आणि मीठ टाकून चव सांगायची. एकदम झकास खिचडी खाल्ली आणि पोटसुद्धा खुश. मग थोडं चालायला बाहेर पडलो. मग लिओराइन पार्कच्या मागच्या बाजूने फिरलो. मग काय, लिओराइनमधली चुच्चू ट्रेन दिसली आणि निसर्गाचा आस्वाद घेत, निसर्गाचा बदललेला कलर हा बघत घराची वाट धरली. वाटेत जाताना निसर्गाचे हे बदललेले दृश्य पाहताना मनाला आनंद झाला. झाडं, पक्षी आणि ट्रेन दिसली. दोन्ही पण 1 सेकंदात गायब. मग निसर्गाचं हे दृश्य पाहून थोडं वॉक घेण्यासाठी पुढे आलो. पण चालता डोक्यात विचारांचं ट्रॅफिक झालं होतं. मग काय, अचानक आठवलं खिचडी झाली,